वडील स्वतःच्या मुलासमोर आणि सुनेसमोर हात जोडून विनंती करत होते. पाहुणे समोर असताना देखील वडील मुलाच्या आणि सुनेच्या पाया पडतात आणि काही करून तुम्ही माझ्या बायकोला दवाखान्यात घेऊन जा. मुलाने आणि सुनेने ऐकलं नाही तेव्हा वडिलांनी असं काही बोलणं केलं की आदित्यचं लग्न रियासोबत थाटामाटात पार पडलं होतं. रियाच्या आई वडिलांनी लग्नात खूप सारे दागिने, गाडी आणि खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही संपत नव्हता, पण त्यांना काय ठाऊक होतं की हीच आनंदाची लहर लवकरच त्यांच्या आयुष्यातून नाहीशी होणार. रमेशजी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले आणि आता पेन्शनवर त्यांचे घर चालत होते. त्यांची पत्नी सावित्री देवी अत्यंत समजूतदार आणि प्रेमळ होती. त्यांनी आपल्या मुलाला उत्तम संस्कार दिले, प्रेम दिले आणि चांगल्या शाळेत कॉलेजमधून शिक्षण देऊनही चांगल्या नोकरीवर लागला होता. मुलाची नोकरी लागल्यावर प्रत्येक आईवडिलांप्रमाणे रमेशजी आणि सावित्री देवी यांनीही आपल्या मुलासाठी एक चांगली सुसंस्कृत मुलगी शोधायला सुरुवात केली. थोड्या दिवसांनी काही नातलगांच्या मदतीने त्यांना रियाच्या लग्नाचा प्रस्ताव आला. रियाबद्दल चौकशी केली असता सगळ्यांनी सांगितलं की अतिशय समजूतदार, सुसंस्कृत आणि शिकलेली मुलगी आहे. शिवाय स्वयंपाक, शिवणकाम आणि घरकाम तर तिचा तोडच नाही. हे सगळं ऐकल्यावर रमेशजी आणि सावित्रीजी यांनी ठरवलं की त्यांच्या घरची सून फक्त रियाच होणार. पण त्यांना काय माहीत होतं की ते कोणतंही संकट आपल्या घरी आणत आहेत. काही महिन्यांनी आदित्य आणि रियाचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर जेव्हा रिया घरात आली तेव्हा तिने घरातील सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय समजूतदारपणे सांभाळल्या. तिच्या आईवडिलांनी काही कमीपणा ठेवला नव्हता. अशी सून पाहून कोणाला आनंद होणार नाही. रिया सगळ्यांच्या आनंदाचा विचार करत असे. सावित्री देवींना तर ती चहाचा कप सुद्धा घेऊ देत नव्हती. दिवसातून 3 वेळा जेवण बनवणं, त्यांची सेवा करणं हे सगळं ती स्वतः करत असे. शेजारी सुद्धा हे पाहून थोडेसे जळू लागले. सावित्री देवी तर तिच्या कौतुकात शब्द संपवत नव्हत्या. आपली सून तर लक्ष्मी आहे, घरात पाऊल टाकल्यापासून रवणकन आली आहे. रियाला अजून म्हणाली, आई, हे सगळं तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे. घरात सगळं सुरळीत चाललं होतं. रिया खूप प्रेमळ, संस्कारी आणि समजूतदारी सून म्हणून त्यांच्या मनात बसली होती. रमेशजी अभिमानाने म्हणत, बेटा, आम्ही तुला सुनेला मुलीसारखं मानले, पण म्हणतात ना, गोष्टीत वळणं तिथेच येते जिथं सगळं परफेक्ट वाटतं. एक संध्याकाळ होती. रिया सावकाश आपल्या सासू सासऱ्यांच्या खोलीकडे आली. आवाजात थोडीशी भीती पण नम्रता होती. आई बाबा, ही गोष्ट सांगायची होती. सावित्री देवी हसत म्हणाल्या, हो बेटा, सांग ना, काय झालं? अशी का संकोचते? रिया म्हणाली, माझ्या आईची तब्येत काही दिवसांपासून ठीक नाहीये. त्यांना ताप येतोय आणि आई वडिलांना ब्लड प्रेशर वाढलाय. विचार करत होते की काही दिवस माहेरी जाऊन त्यांची काळजी घ्यावी. सावित्री देवी तिला एकटक पाहत म्हणाल्या आणि हळूच म्हणाल्या, अगं बाळा, यात विचारण्याचं काय आहे? वडीलच तर सर्वात आधी असतात. नक्की जा आणि तिथे सगळं ठीक होईपर्यंत चिंता करू नकोस. रमेशजी म्हणाल्या, रिया, आम्हाला माहिती आहे तू जबाबदार मुलगी आहेस, पण स्वतःची काळजी घे. आजकाल हवामान फार बदलतंय. रिया म्हणाली, हो बाबा, रोज फोन करेन. सावित्री देवीने तिच्या हातात काही थोडे पैसे दिले आणि एक डब्बा दिला. हे थोडे सुके मेवे आणि मिठाई घे. तुझ्या आईला सांग दुसऱ्या आईकडून भेट आहे. रिया खाली वाकून त्यांचे पाय धरते. आई बाबा, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. लवकरच परत येईन. सावित्री देवी हसून म्हणाल्या, घाई करू नकोस बाळा. आई वडिलांना जितका वेळ लागेल तितका वेळ राहा. आम्ही इकडे बरे आहोत. तू निश्चिंत राहा. रिया हसली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलं होतं. जणू हा प्रवास एका नवे कथेला सुरुवात करणारा होता. काही दिवस सगळं सुरळीत चाललं होतं, पण एका आठवड्यानंतर संध्याकाळी रिया परत आली आणि तिच्यासोबत तिचे आई वडील आणि 2 मोठे सुटकेस. हे पाहून सगळे थबकले. रिया गंभीर आवाजात म्हणाली, आई बाबा, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सावित्री देवी हसून म्हणाल्या, हो बेटा, सांग ना, सगळं ठीक आहे ना? रियाची आई म्हणाली, पहा, लग्नात आम्ही खूप काही दिलं, पण त्यासाठी आम्हाला कर्ज घ्यावं लागलं. आता आमच्या घराची परिस्थिती फार वाईट आहे. घर गहाण ठेवावं लागलं आणि राहायला जागाही उरली नाही. आणि रिया म्हणाली, आई, म्हणूनच मी ठरवलं आहे, जोपर्यंत सगळं नीट होत नाही तोपर्यंत आई बाबा आमच्यासोबत इथे राहतील. आपलं घर मोठं आहे. सावित्री देवी थोड्या गोंधळल्या. बाळा, गोष्ट जागेची नाही, पण रीतिरिवाजांची आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं घर तिचं सासर असतं, माहेरी नाही. रियाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, जर मी आज माझ्या आईवडिलांसाठी एवढंही बोलू शकले नाही
तर सून म्हणून माझा काय उपयोग? रमेशजी म्हणाले, सावित्री काही बोलू नकोस. कठीण काळात आपल्या माणसांना आधार देणं हीच आपली माणुसकी आहे. सावित्री देवीने अनिच्छेने मान हलवली. ठीक आहे बेटा, काही हरकत नाही. तुम्ही जितके दिवस राहाल तितके दिवस राहा. सुरुवातीला सगळं अगदी सुरळीत चाललं. रियाने आई वडील खूप नम्र होते. सकाळी उठून सावित्रीजी यांना रामराम म्हणत, नाश्त्याचा हात मदत करत आणि प्रत्येक वाक्यात ताई लावत घराचं वातावरण छान होतं. सावित्रीजींनाही कधी वाटे, चला रियाचे आई वडील चांगले आहेत, किमान वागणं तरी गोड आहे. पण वेळ, माणसं आणि हेतू कायम एकसारखे राहत नाहीत. एक संध्याकाळी सावित्री देवी रोजच्या प्रमाणे पूजा करायला उठल्या, पण मंदिराकडे पाहिलं तर थबकल्या. तिथे त्यांनी लावलेला दिवा नव्हता. त्याऐवजी रियाच्या आईने ठेवलेला दिवा पेटला होता आणि देवाची मूर्ती बदलल्या होत्या. तर हळूच म्हणाल्या, अगं बहीण, ही पूजा मी रोज करते. रियाची आई हसून म्हणाली, अरे दीदी, आता आम्ही तर या घरचेच आहोत, थोडा आम्हालाही करू द्या ना. तुमच्यापासूनच तर शिकलो हे सगळं. सावित्रीजी काही बोलल्या नाहीत, पण मनात कुठेतरी बेचैनी निर्माण झाली. कुठे हळूहळू हे घर माझ्या हातातून निसटत तर नाही ना. दिवस पुढे सरकत गेले. रियाचे वडील आता दिवसभर हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असत. कधी क्रिकेट, कधी बातम्या, कधी जुनी गाणी. घरात कोणाला चॅनल बदलण्याची हिंमत उरली नव्हती. फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूंपैकी माग, फळं, ज्यूस, मिठाया हे सगळे आधी रियाच्या वडिलांच्या प्लेटमध्ये जात असे. एके दिवशी सावित्री देवी हलक्या आवाजात म्हणाल्या, रिया बाळा, उद्या दूधवाल्याचे बिल तू भरशील का? माझ्याकडे आता पैसे नाहीत आणि आदित्यही आता सगळे पैसे खर्चायचे, तुलाच देतो. रिया काही बोलण्याआधीच ती तिची आईमध्ये म्हणाली, काय दीदी, सगळे पैसे देतो म्हणणे, तो पैसे सगळा खर्चही तर करतोस ना. आमच्या मुलीला मिळालं तर कधी तुम्ही तिला पैसे दे म्हणता, पण ती स्वतःसाठी काही घेऊ शकते का? लग्नात जे दागिने दिले त्यानंतर नवीन दागिने तर तसं पाहिलंही नाही. नवीन सून आली आणि तिच्याकडे काही नाही, दागिनेही नाहीत. हे बरोबर आहे का? म्हणून मी स्त्रियाला सांगितले की थोडे दागिने घे आणि खर्च जास्त करू नकोस. म्हणूनच दीदी, हे बिल तुम्ही भरून टाका. आमच्या मुलीला तिचं आयुष्य तर जगायला हवं ना. सावित्री देवींचा चेहरा उतरला. काय म्हणताय तुम्ही? असं नाही की आम्ही रियासाठी काही कमी करत नाही. तेवढ्यात रियाचे वडील थंड असून म्हणाले, अरे दीदी, आता तर आपण सगळे एकाच कुटुंबात आहोत ना. घर सगळ्यांचे आहे, खर्चही सगळ्यांचा हवा. क्षणभर खोलीत शांतता पसरली. सावित्री देवींना काही सुचेनासं झालं. वाद घालणं योग्य नाही असं वाटल्याने त्या शांतपणे तिथून निघून गेल्या. पण त्यांचं मौन त्यांची सर्वात मोठी चूक ठरली, कारण आता हळूहळू घराचे चित्र बदलायला लागलं. रिया, जी रोज सकाळी उठून सासू सासऱ्यांचे पाय धरून नमस्कार करत असे, ती आता उशिरा उठू लागली आणि थेट स्वयंपाकघरात जायची. पूर्वी ती सावित्रीजींना चहा आणत असे, पण आता स्वतःसाठी आणि आई वडिलांसाठी बनवत असे. पूर्वी सासू डोक्याला तेल लावत असे, आता म्हणायची, आई, आता हे सगळं जमणार नाही. मी ऑफिसला जॉईन केलं आहे, त्यामुळे घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणं कठीण आहे. सावित्री देवींना कळलं की सून हळूहळू बदलत चालली आहे. पण पूर्णपणे एका संध्याकाळी आदित्यने हे सगळं पाहिलं. त्यांची आई स्वयंपाकघरात एकटी भांडी घासत होती आणि रिया मोबाईलवरती हसत बसली होती. रात्री आदित्यने विचारलं, रिया आईला म्हणत होती की आज तुझ्या वडिलांनी पुन्हा घराच्या पैशात हस्तक्षेप केला. मला हे बरोबर वाटत नाही. तुझ्या आईला वडिलांशी बोलायला हवं. रियाच्या डोळ्यात पाणी आलं, आवाज थरथरला. तुम्हाला वाटतं की मी चुकीचे आहे? माझ्या आईवडिलांकडे आता काहीच उरलेलं नाही. त्यांनी माझ्या लग्नासाठी सगळं दिलं. आता त्यांना छप्पर द्यायचं म्हटलं तर तो गुन्हा आहे का? त्यांनी एखादं वाक्य बोललं म्हणून ते चुकीचे झाले का? ती पुढे म्हणाली, ठीक आहे, मी त्यांना सांगते की गप्प बसा, हे घर तुमचं नाही. मी त्यांना सांगते, त्यांना तुम्ही काळजी करू नका. आता ते काही बोलणारही नाहीत आणि मीही दिवसभर फक्त कामच करीन. ऑफिसमधून थकून आले होते म्हणून मोबाईल चालवत होते. आईंना मी सांगितलं होतं की मी करते, पण त्यांनीच म्हटलं की मी त्या करतील. यात माझी काय चूक? हे कुठे म्हणतात. रिया रडू लागली. हे ऐकून आदित्य शांत झाला. त्याला स्वतःवरच लाज वाटली हे की रियाबद्दल असा कसा विचार करू शकला. रिया हळूच त्याचा हात धरते. माझी एवढीच इच्छा आहे की सगळे मिळून राहावेत. आई बाबा आता एकटे राहू शकत नाही. आधी आदित्यचं मान पाघळलं. तो म्हणाला, माफ कर रिया, मी चुकीचं समजलं. रियाने अश्रू पुसली, पण ओठांवर हलकीशी स्मित हास्य आले, कारण जे तिला हवं होतं तेच घडत होतं. आता घर पूर्णपणे बदललेलं होतं. सावित्री देवींच्या शब्दांना किंमत उरली नव्हती. रमेशजींनी नाकारली जात होती. आदित्य आता प्रत्येक गोष्ट रियाच्या म्हणण्याप्रमाणे करत होता. रियाची आई आता सावित्री देवींना
उघडपणे टोमणे मारायला लागली. दीदी, काही लोकांना दुसऱ्यांची मदत करणं पचत नाही, फक्त हुकूम चालवायचं कळतं. सावित्री देवी शांतपणे राहायच्या, पण आतून मात्र तुटत चालल्या होत्या. हे घर आता त्यांचं उरलं नव्हतं. घरातील हसण्याची, आपुलकीची गोडी संपली होती. आता फक्त आदेशांचे आवाज, टोमण्यांची गुंज आणि शांततेतील स्वीकारे उरले होते. हळूहळू रिया आणि तिच्या आई वडिलांनी घरावर पूर्ण ताबा मिळवला. स्वयंपाकघराच्या किल्ल्या आता रियाच्या आईकडे होत्या. ती ठरवत होती काय बनवायचं, कोण खाणार आणि कोण नाही. अगदी भांडी सुद्धा त्यांनी नवीन घेतली. जुनी पितळी भांडी फेकताना म्हणाली, बहीण, आता जमाना बदललाय, ही जुनी भांडी कोण वापरतं का? सावित्री देवी निशब्द झाल्या. प्रत्येक शब्द, प्रत्येक टोमणा आता त्यांच्या मनात खोलवर घुमत होता. गॅरेजमधली रमेशजींची जुनी कार आता रियाचे वडील चालवत होते. ते म्हणायचे, अरे जी, आता आम्ही तर तुमच्या कुटुंबाचा भागच आहोत ना. गाडी रिकामी उभी असते, वापरायची तर कार वाईट आहे का? एका सकाळी सावित्री देवी यांनी धीर करून म्हटलं, बाळा आदित्य, तुझे सासरचे लोक आता या घराचे मालक बनले आहेत. कधी कधी वाटतं हे घर आता आपलं उरलं नाही. आदित्य हसून म्हणाला, अरे आई, तूच तर म्हणतेस ना, कधी कठीण वेळेत आपल्याने सोबत द्यायला हवी. सावित्री देवी थकल्या आवाजात उत्तर दिलं, सोबत देणं आणि डोक्यावर बसणं यात फरक असतो बेटा. आदित्य काही बोलला नाही, शांतपणे खोलीच्या बाहेर निघून गेला. त्याने रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा तेच रडगाणं, त्यामुळे तो सासू आणि बायकोच्या मध्ये सापडला. रियाचं वागणंही पूर्णपणे बदललं होतं. ती आता पूर्वीसारखी गोड हसणारी सून राहिली नव्हती. सावित्री देवी म्हणायच्या, बाळा, हे कपडे ठेवशील का? पाठ खूप दुखते. रिया थंड आवाजात म्हणायची, आई, तुमचे बहाणे संपत नाही. असं काय काम करताय की सतत त्रास होतोय? राहू द्या ना, मी करते. तुमच्यावर दया येते. खरं तर पूर्वी ती आई म्हणायची, आता प्रत्येक शब्दात चिडचिड आणि ताण होता. आदित्य ऑफिसला गेल्यानंतर रिया आणि तिचे आई वडील सकाळी उशिरा उठत असत, टीव्ही चालू करत असत आणि नाश्त्यात ज्यूस आणि सँडविच खात असत. तर दुसरीकडे सावित्री देवी भांडी घासत असत किंवा स्वयंपाकघरात काम करत असत. रमेशजी थकल्या पावलांनी शांत बसलेले असत. रियाची आई आता उपदेश देत म्हणायची, बहीण, आज दुपारचं जेवण थोडं लवकर करा, आम्हाला बाहेर जायचं आहे. आणि मग रिया जोडायची, आई, सगळं पटकन करा ना, मला ऑफिसला मीटिंग आहे. तुमचं तर दिवसभर काही काम नसतं. हे सगळं पाहून रमेशजी यांचा संयम अखेर संपत चालला होता. एके दिवशी त्यांनी थकलेल्या आवाजात म्हटलं, सावित्री, आता इतकं चालणार नाही. आम्ही मोठी चूक करून घेतली हे सगळे घरात आणून. कदाचित पोलिसांना तक्रार करावी लागेल. सावित्रीने हळूच मान हलवली आणि म्हणाली, नाही नाही, असं करू नका. लोक काय म्हणतील? आपल्याच व्याहींसाठी तक्रार केली हे ऐकायला वाईट लागेल. व्याही काय म्हणायचं? कदाचित काही दिवस सगळं व्यवस्थित होईल. थोडे दिवस परत राहू द्या. पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत गेली होती. रियाच्या आईने तेथे घरातल्या दागिन्यांपर्यंत हात घालायला सुरुवात केली. आता तिच्या ऑफिसचा पगारही आई वडिलांना रिया देऊ लागली. आणि जेव्हा सावित्री म्हणाल्या, बेटा, घराचं बिलही बघ, तर कधीतरी भलंही बघ, तर ती तीक्ष्ण स्वरात बोलली, आई, माझेही आई वडील ह्या घराचा भाग आहेत. जे मी त्यांना काही देते यावर कोणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. तुम्हाला दिसत नाही का, मी दिवस रात्र कामात गुंतलेली आहे. तुम्ही लोक कशासाठी आहात? तुम्ही लोक घर सांभाळा. सावित्रीच्या डोळ्यात पाणी भरलं. बेटा, आम्ही तर तुला मुलगी समजून स्वीकारलं होतं. रियाने थोडं हसून म्हणाली, मुलगी नाही, मी सून आहे. आई आणि सून प्रत्येक गोष्टीत नेहमी हो म्हणत बसते. नाही, हे शब्द हवेत बाणासारखे. घर गुंजलं. सावित्रीला पहिल्यांदा स्वतःचे घर परके वाटू लागले. रमेशजींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हे घर इथे आता घर राहिलं नाही. सावित्री, इथे नातं नाही, स्वार्थ आहे. आणि शांतपणे म्हणाली, हो, कदाचित आता देवच पाहणार की कोण कोणाचं आहे. जरी घराच्या भिंती आधी सारख्याच होत्या, पण त्यांतील प्रेम आणि आदर आता अपंगत्व हळूहळू चोरून घेतलं आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या भांडणांनी सावित्रीचे खरे रूप कोरडे बनवून टाकले. डोळ्यांखालचे वर्तुळे काळे पडले. सततच्या टोमण्यांनी, अपमान आणि कष्टांनी तिची तब्येत डगमगत चालली होती. एके सकाळी ती स्वयंपाकघरात गेली होती, तेव्हा अचानक ती खाली पडली. कानावर आवाज आला. ती रमेशजी धावत आले. सावित्री, काय झालं? ती कामत म्हणाली, कळत नाही, मला चक्कर येते.
श्वास घेणं कठीण होतंय. रिया तिथे उभी होती, पण मोबाईल हातातून सुटत नव्हता. ती फक्त इतकं म्हणाली, आई तुम्हाला तर नेहमी काही ना काही बहाणा लागतोच ना. काम न करण्याचं हे थोडंसं नाटक कमी करा, नाहीतर तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकेन. रमेशजी रागात ओरडल्या. रिया तोंड सांभाळून बोल. सावित्रीची तब्येत खरंच खालावली आहे. डॉक्टरांना फोन कर. पण रियाचा चेहरा थंड आणि गर्विष्ठ होता. ती हसत म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर ओरडण्याची? तुम्ही स्वतःला काय समजता? सासरा आहात, माझे वडील बनण्याचा प्रयत्न करू नका. समजलात? 2 शब्द काय व्यवस्थित बोलले तर माझ्या डोक्यावर बसलात. मी कोणालाही कॉल करणार नाही, समजलं? उद्या डॉक्टरांकडे दाखवा. आता मला ऑफिसला जावं लागेल. खूप कामं आहे. मला तुमच्यासारख्या फुकटच्या नोकरांवर वेळ घालवायचा नाही. हे ऐकून रमेशजी अवाक होऊन सुनेकडे पाहू लागले. हीच ती संस्कारी सुसंस्कृत सून आहे का? असा विचार त्यांच्या मनात आला. आज पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या निर्णयावर पश्चाताप झाला होता. पण आता ते जाणार तरी कुठे? कारण कार रियाचे वडील घेऊन गेले होते. शिवाय ती लोक घराबाहेर जाऊ नयेत म्हणून रिया घराला बाहेरून कुलूप लावून गेली होती. तसेच रियाच्या आईने त्यांचे फोन पण हिसकावून घेतले होते, जेणेकरून त्यांनी कोणीही बोलावू नये. त्या लोकांनी हीच इच्छा होती की हे दोघे मेले तर चांगले होईल. आपल्या पत्नीची तब्येत सतत बिघडताना पाहून रमेशजी काळजी वाढत चालली होती. त्यांना काहीच कळत नव्हतं की आता काय करावं. त्याने ठरवलं की रात्री मुलगा आला की लगेच सावित्रीबाईंना रुग्णालयात घेऊन जाईल. पण ते पूर्ण रात्रभर वाट पाहत राहिले आणि त्यांचा मुलगा आला नाही. तेव्हा त्यांच्या सुनेने हसत सांगितलं की आज ते कामानिमित्त शहराबाहेर गेले आहेत. हे ऐकून आणि तिच्या आई वडीलवर आनंदाने उजळून निघाली. सावित्रीबाईंचा ताप मात्र हळूहळू वाढत चालला होता आणि ते तिघेही नुसते तमाशा बघत बसले होते. रमेशजी हात जोडून विनंती करत होते, पण त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. आपल्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांना त्यांच्या स्वतःची इतकी असहाय्यता जाणवत होती. त्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. सावित्रीबाई मात्र अर्धवट शुद्धीत बिछाण्यावर पडल्या होत्या. रात्र सरत गेली, पण ताप वाढत होता. रमेशजी पुन्हा पुन्हा म्हणत होते, रिया बाळा, आदित्यला फोन कर. त्याला सांग की लगेच यावं म्हणून. रिया जाणून बुजून म्हणाली, अरे म्हाताऱ्या, सांगितलं ना की तो सध्या मीटिंगमध्ये आहे आणि एवढ्याशा तापासाठी ऑफिसच्या लोकांना त्रास देणं योग्य नाही. ही म्हातारी आहे, तिला काही पटकन होणार नाही, त्यामुळे डोके खाऊ नकोस. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, पण एक अट आहे. मी तिचा इलाज करू शकते, पण आधी तिचे सगळे दागिने मला दे, नाहीतर मी विसरेन. आणि तुझ्या बायकोला मरताना बघ, कारण तुझा मुलगा 2 दिवसांनी येणार आहे. आता तूच ठरव. रमेशजी पूर्णपणे रात्रभर विचार करत राहिले, पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते कुठे जाऊ शकत नव्हते. जणू त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरात कैद केले होते आणि पत्नीला मरताना बघणं त्यांना अशक्य नव्हतं. शेवटी थकून हारून त्यांनी रियाने सांगितलं तेच केलं. दागिने हातात पडताच रियाचा आनंद ओसांडून वाहू लागला. मग तिने एका डॉक्टरांना घरी बोलवलं, पण रमेशजींना बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही, कारण तिला भीती होती की ते डॉक्टरांना काही सांगतील. डॉक्टरांनी तिने पैसे दिले, डॉक्टरांनी औषधं दिली आणि म्हणाले रिपोर्ट संध्याकाळी येतील, मग सर्व काही सांगतो, असं म्हणून ते निघून गेले. त्या संध्याकाळी डॉक्टरांनी फोन केला आणि गंभीर आवाजात सांगितले, यांचे रिपोर्ट खूप खराब आले आहेत. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये आणा, नाहीतर मृत्यूची शक्यता आहे. हे ऐकताच रियाच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. रिपोर्ट आल्यावर तिने ती लपवून ठेवली आणि रमेशजींना खोटं सांगितलं, आईची तब्येत आता बरी आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तिला वाटलं की सावित्रीबाई मृत्युमुखी पडल्या तर रमेशजीही टिकणार नाहीत. अशाने एका वेळी दोघेही गेले तर हे घर आणि ही मालमत्ता आपोआप माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या नावावर होईल. ही कल्पना तिच्या डोक्यात आली होती आणि ती आनंदाने बावचळून गेली. पुढच्या सकाळी सावित्रीबाईंची तब्येत आणखी बिघडली. आता त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. अर्धवट उघड्या डोळ्यांनी फक्त छताकडे पाहत होत्या. रमेशजी त्यांच्या अवस्थेकडे बघून घाबरले. त्यांना स्पष्ट जाणवत होते की काहीतरी चुकीचं घडते. रिया नक्की काहीतरी लपवत आहे, पण ते असहाय्य होते. त्यांना आता फक्त मुलगा लवकर यावा एवढीच आशा उरली होती. त्यांना ठाऊक होतं की 2 दिवसांनी येणार आहे. पण दुपारी अचानक दाराची बेल वाजली. रमेशजींनी दार उघडले तर आधी ते आत धावत आले. त्याने थेट आपल्या आईच्या खोलीकडे धाव घेतली. रिया आणि तिचे आई वडिलांचे चेहरे पांढरे पडले. ते तिघेही एकमेकांकडे बघून पाहू लागले, घाबरून. आदित्यने खोलीत प्रवेश केला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आई अर्चित वाईट अवस्थेत बिछाण्यावर पडली होती आणि वडिलांची ही अवस्था होती. हे पाहताच आदित्यच्या डोळ्यात रागाने ठिणग्या उडाल्या. तो रियाकडे पाहत संतापून म्हणाला, रिया, हे सगळं काय चाललंय? रिया थरथरली, गडबडली, म्हणाली, ती आई थोडीशी आजारी आहे. आदित्य, मी सगळं पाहून घेतलंय, तू काळजी करू नकोस. आणि तू इतक्या लवकर कसा आलास? तेवढ्यात रमेशजी थरथरत एक फाईल घेऊन पुढे आले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
पण आवाजात ज्वाला होती. बाळा आदित्य, ही खोटं बोलते हे बघ. ही तुझ्या आईचे रिपोर्ट आहे. डॉक्टरांनी काल पाठवली, पण तुझ्या बायकोने ती लपवली. आदित्यने पटकन फाईल उघडली. रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की गंभीर संसर्ग, तात्काळ भरती करावी आवश्यक. हे वाचतात आदित्यचा श्वास अडकळला. त्याने संतापून रियाकडे पाहिलं. रिया, हे रिपोर्ट तुझ्याचकडे आले होते ना? रिया अडखळत म्हणाली, मला काहीच माहीत नाही. तेवढ्यात रमेशजी पुढे येऊन म्हणाले, माहीत नाही? तूच म्हणाली की ती ठीक आहे, हॉस्पिटलची गरज नाही, आणि तू ही रिपोर्टही लपवलीस. जर मी योगायोगाने ती पाहिली नसती तर काय झालं असतं माहीत नाही का तुला? रिया गप्प पडली. तिचा चेहरा फटफडत झाला. तिने आई वडील जे आतापर्यंत खोलीत लपले होते हळूच बाहेर आले. रमेशजींच्या डोळ्यात आता रक्त उपळलं होतं. ते ओरडले, आम्ही समजतो होतो की आमची सून म्हणे आमची मुलगी आहे, पण तू तर आम्हाला मृत्यूशी खेळायला भाग पाडलंस. आदित्यचा राग आवरणाचा झाला. तो अक्षरशः रागाने थरथरत होता. रिया काही बोलणार इतक्यात आदित्यने संतापाने एक जोरदार चापट तिच्या गालावर लावली. तो ओरडला, रिया, तुला लाज वाटत नाही का? माझी आई मेली असती तर जग काय म्हणलं असतं की मुलाच्या बायकोला उपचाराला नकार दिला. मी विश्वासाने आई बाबांना तुझ्या हवाली करून गेलो आणि तू त्यांना मृत्यूच्या दारात नेऊन ठेवलंस. ज्यांनी तुझ्या आई वडिलांना आपल्या घरात आश्रय दिला त्यांच्याशी तू असं वागलीस. तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का की खालच्या पातळीला गेलीस तू? मी तर समजलं होतं की तू तणावात आहेस म्हणून मी कठोर वागलो नाही, पण तू इतकी नीच असशील असं मला कधीही वाटलं नव्हतं. जर शेजारचे काका मला फोन करून सांगितलं नसतं तर काहीतरी बरोबर नाही तर कधीतरी कळालं नसतं की तू किती घाणेरडं काम करतेस. छी छी. रिया, हे ऐकून रियाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागली. ती थरथरत म्हणाली, मी असं काही करायचं नव्हतं, जे फक्त घाबरले होते. त्याच्यावर आदित्यने अजून एक चापट तिच्या चेहऱ्यावर मारली. रिया दूर फेकली गेली. तिची आई लगेच मध्ये आली. ओरडत म्हणाली, अहो जावई बापू, हे काय करताय? माझ्या मुलीवर हात कसा काय उचललात? त्यावर आदित्य रागाने म्हणाला, तुम्ही आणि तुमची मुलगी दोघेही लगेच इथून निघा. फार लवकरच मी तिला घटस्फोट देणार आहे आणि तुमच्यावर पोलीस केसही करणार आहे. माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुम्हाला काय वाटलं की तुम्ही असं करून वाचाल आणि मला काही समजणार नाही? खूप मोठं पाप केलंय तुम्ही. आदित्यच्या शब्दांनी सगळे चेहरे पांढरे पडले. रिया थरथरत म्हणाली, मला माफ करा आदित्य. तेवढ्यात सावित्रीबाईंचा मंद आवाज आला. सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे वळाले. त्या कसाबसा उठल्या. आवाज हलका होता पण शब्द विजयासारखे होते. त्या म्हणाल्या, माफी तेव्हाच दिली जाते जेव्हा चूक अनवधानाने होते, पण जेव्हा मनात विष असतं तेव्हा माणूस मरायच्या आधी अनेकदा मरतो. तुला वाटत होतं की मी मरेन आणि हे घर तुझं होईल, पण आता हे घर तुझ्या कर्माचा आरसा बनेल. त्यात संध्याकाळी पोलीस घरात आले. आदित्यने डॉक्टरांचे ईमेल्स आणि लपवलेले रिपोर्ट्स दाखवले. रिया आणि तिच्या आई वडिलांवर निष्काळजीपणा, कट कारस्थान, फसवणूक आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. रिया रडत आदित्यच्या पायांवर पडली. माफ कर ना आदित्य, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आदित्य थंड आवाजात म्हणाला, ही चूक नाही रिया, हा गुन्हा आहे. तू माझ्या आईचा आशीर्वाद घेण्याच्या लायकही राहिली नाहीस. जेव्हा पोलीस रियाला घेऊन जात होते तेव्हा सावित्रीबाई म्हटलं, बेटी, आता फक्त एक प्रार्थना कर. देव तुलाही अशी शिक्षा देईल जी मनुष्य देऊ शकत नाही. काही महिन्यानंतर सावित्रीबाई पूर्णपणे बऱ्या झाल्या. रमेशजी त्यांनी काळजी घेत होत्या आणि आदित्यही आई वडिलांसाठी प्रत्येक क्षण जागरूक होता. त्याने रियाला घटस्फोटासाठी अर्ज केला होता. महिने गेले. रिया आणि तिची कुटुंब तुरुंगात होते. प्रत्येक वेळी सकाळी तुरुंगाच्या लोखंडी गजातून येणाऱ्या थंड वाऱ्यात तिला अजूनही सावित्री आईच्या श्वासांची ऊब जाणवत होती. त्या आईने तिला एकदा तर मुलगी म्हटलं होतं. आज त्या आईचा चेहरा तिच्या स्वप्नातही दिसायचा. ती कोपऱ्यात बसून स्वतःशी पुटपुटायची, काश त्या दिवशी मी रिपोर्ट लपवला नसता, काश आईच्या डोळ्यात ते अश्रू आले नसते. आता तिचा चेहरा सुकला होता. डोळ्यांखाली खोल वर्तुळ आणि मनात अशी वेदना होती जी वेळेवर पुसू शकत नव्हती. एक दिवस जेलरने तिला हाक मारली, रिया, तुझ्यासाठी एक पत्र आलंय. तिने थरथरत्या आवाजात लिफाफा घेतला. त्यावर लिहिलं होतं, सावित्रीकडून रियासाठी. तिचे हात थरथरू लागले. तिने हळूच लिफाफा उघडला. आत पिवळसर कागद होते ज्याच्यावर शाई थोडीशी पसरली होती. जणू काही लिहिताना कुणाच्या डोळ्यांतून अश्रू गळाले असावेत. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रिया, मी तुला नेहमी माझ्या मुलीसारखं मानलं, पण तू मला फक्त सासू समजलीस. तुझे टोमणेही मी नेहमी हसून ऐकले, कारण मला माझा मुलगा आई आणि बायकोच्या मध्ये अडकायचं बघायचं नव्हतं. जेव्हा तू माझ्या आजारपणाला खोटं म्हणालीस तेव्हा मला माझ्या मरणाची भीती वाटली नाही, पण तुझ्या पतनाची भीती वाटली, कारण पडलेल्या माणसाची खाली
फक्त अंधकार असतो. आज मी ठीक आहे, आनंदी आहे आणि अशा अनेक आईबाबांना आधार देत आहे. पण अजून एक विचार मनात येतो. जर त्या दिवशी तू सत्य बोलली असतीस तर आज हे पत्र नाही, मी तुझा कपाळ चुंबन बसले असते. स्वतःला माफ करणं सोपं नसतं, पण जर कधी एखाद्या वृद्धाच्या डोळ्यांतील अश्रू तू पुसले असते तर समज मी तुला माफ केलं असतं. पण तुझी जागा आता आमच्या आयुष्यात नाही आहे. आम्ही आता दुसरीकडे राहत आहोत. आदित्यने एका मुलीची निवड केली आहे आणि ती त्याला आवडेलही. पत्र वाचून रियाच्या डोळ्यांतून अश्रूंसारखे वाहू लागले. तिने ते पत्र आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि फुटफुटून रडू लागली. तिने हलक्या आवाजात म्हटलं, आई, आता कोणत्याही आईच्या डोळ्यात मी अश्रू येऊ देणार नाही. मी वचन देते. शेजारी बसलेली एक कैदी विचारते, त्या पत्रात काय लिहिलं होतं? रिया थरथर ओठाने म्हणाली, फक्त इतकंच की कर्माची शिक्षा कधीच माफ होत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.